थोडा आज आम्ही मॅचिंग घातले बाबू. हाय हॅलो नमस्कार, मी सेजल आणि स्वागत करते आपल्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मस्त मजेत आणि हेल्दी असायला पाहिजे सगळ्यांनी तरी. आणि आजचा व्लॉग मी स्टार्ट करते. ॲक्च्युली काय आहे ना, पिल्लूचे कपडे पण भरपूर झालेत, तर मला थोडंसं कपड्यांची पण आवरावरी करायची. ॲक्च्युली मी पण थोडेसे कपडे घेतलेत, तेही तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये मी दाखवीन. आणि पिल्लूचे जे नवीन जे मी फ्रॉक घेतले होते, तर मी लग्नाला वगैरे गेले होते, तर मध्ये फ्रॉक घेतले होते, तेही तुम्हाला दाखवीन. तर चलो आजचा व्लॉग आपण स्टार्ट करूया. आणि पिल्लूला मी हे खायला दिले. ॲक्च्युली नीमचं आहे आणि काही लागायची वगैरे कुठे भीती नाही आहे, ब्लंट आहे, त्यामुळे काही तिने काही चावलं वगैरे तरी काही भीती नाही. तर मी ते खायला दिलं. नीमचं आहे ॲक्च्युली, त्यामुळे जर का बाळाला दात वगैरे येणार असतात ना, आणि जर त्यावेळेला असं काही दिलं आपण तर त्यांना जास्त काही त्रास होत नाही. म्हणून म्हटलं तिला. आणि आता कसं होतं आहे की तिला कुठे वरती ठेवायची पण जागा उरत नाही आहे, खालतीच ठेवायला लागते. कारण का ती एवढी मस्ती करते, जे काय उचल ते तोंडात घाल. त्यामुळे म्हटलं मग हेच जवळ ठेवून देते, मग ती असलं चावत बसते ह्याला. हाय कर हॅलो. चलो आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूया. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हल्ली मी आहे ना पिल्लूला प्लेमॅटवरतीच ठेवते आणि प्लेमॅट घेतल्यापासून आहे ना मला प्लेमॅटचे खूप फायदे जाणवायला लागलेत. की पिल्लू आहे ना आता थोडंफार ढोपरी वगैरे व्हायला लागले, त्यामुळे ती तोंडावर वगैरे कधी पडते, पण लागायची अजिबात भीती नसते. पण असंच आपण जर का अंथरुणात ठेवलं किंवा फरशीवरती ठेवलं तर लागू शकतं. त्यानंतर आता पावसाळा सुरू झालाय, तर आहे ना फरशी थोडीफार गार असते, पण प्लेमॅट अजिबात गार होत नाही, अगदी उबदार असते वरून सुद्धा. त्यामुळे मला बेस्ट चॉईस वाटते माझी ही तरी प्लेमॅटच्या बाबतीत. आणि पिल्लू कधी मोठी झाली ना मला कळलं सुद्धा नाही. आता बघा ती पूर्ण प्लेमॅट वरती फिरते ती, आणि अक्षरशः खालती काही ठेवायची काही सोयच नाही. कारण का खालती काही ठेवलं छोटी वस्तू वगैरे काय असेल तर तोंडात जाऊन अडकण्याची भीती असते. त्यामुळे खालती अशा छोट्याफार वस्तू मी अशा ठेवत नाही, मोस्टली अशा वरतीच ठेवते मी अशा वस्तू असतील काही. तर मी मगाशी जी तुम्हाला रिंग दाखवली होती ना, तर त्यामधलेच मी डंबेल्स सुद्धा मागवले होते. तर ते सुद्धा नीमचेच आहेत, पण ते ॲक्च्युली काय होतंय, पिल्लू पूर्ण ते तोंडात म्हणजे पूर्ण घशापर्यंत घालते. त्यामुळे मग मी तिला ही रिंग देते की जेणेकरून तोंडाच्या पुढे म्हणजे पूर्ण तोंडात जायला नको म्हणून. त्यानंतर आता इथे बघा कुठे होती आणि कुठे जाते, त्यामुळे ना प्रत्येक वेळेला हिच्यावर वॉच ठेवूनच बसायला लागतं. तर खरंच असतं ना की प्रत्येक आईला म्हणजे प्रत्येक दिवस असा वेगळा असतो, चॅलेंजिंग असतो. पिल्लूचे पण एवढे कपडे सगळे झालेले आहेत ना की मला तर काय कळतच नाही. ह्या 2 बास्केट भरून ती तिसरी सुद्धा बास्केट भरलेली आहे. आणि मोस्टली ना मी उन्हाळ्याचे जास्त घेतले होते, कारण का ती झाली त्यानंतर लगेच मग उन्हाळा सुरू झाला, त्यामुळे फुल स्लीवचे वगैरे असे काही कपडे नव्हते. त्यामुळे म्हटलं आता विचार करते मी फुल स्लीवचे पण मागवायचे. त्यानंतर इथे पिल्लूचा फिडिंगचा टायमिंग झाला होता, त्यामुळे मी तिला बॉटल फीड करते. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आता पिल्लू 6 महिन्याची होईल थोड्याच दिवसामध्ये. त्यामुळे डॉक्टरांनी पण सांगितलं तर तिची भूक थोडीशी वाढली आहे, त्यामुळे तुम्ही तिला आरामात बॉटल फीड वगैरे करू शकता. त्यामुळे मी फॉर्म्युला मिल्कच देते. मग त्यानंतर मग मी वरचं थोडंफार सॉलिड फूड चालू करेन तिला, सेमी सॉलिड. तर आत्ताच माझं सगळं आवरून झालंय. पिल्लूचं जे कपडे वगैरे होते ते वेगवेगळे करून झालेत, म्हणजे सॉर्ट आउट. कारण का कसं प्रत्येक आता उन्हाळा गेला, आता पावसाळा सुरू झाला, त्यामुळे त्या टाईपचे कपडे आता काढायला लागतात, उन्हाळ्याचे कपडे बाजूला ठेवायला लागतात. त्यामुळे प्रत्येक महिन्याला तर हे असं चालूच असतं, कपडे इकडचे तिकडे असे होत असतात. त्यामुळे मग ते लावून घेतले असे प्रॉपर. त्यानंतर पिल्लू मॅडमचं दूध पण पिऊन झालेलं आहे. आणि आता मी जे कपडे दाखवते, ॲक्च्युली मी माईक वापरते इकडे, कारण का पाठीमागे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे आवाज थोडा तुम्हाला येणार नाही. तर त्यामुळे माईक यूज करते. तर मी आता पुढचे पिल्लूचे कपडे दाखवते तुम्हाला. चलो पिल्लू तुम्ही इथे थांबा, कपडे दाखवूया आपण तुझे. तर आता तुम्हाला पिल्लूचे कपडे दाखवते. तिला ठेवली आहे खाली. तर पहिले मी आहे ना, आता थोडा पावसाळा सुरू होते, मी उन्हाळ्यासाठी ते बाजूला काढून ठेवले होते. म्हटलं याचा काही यूज नाही होणार, त्यामुळे. पण कपडे इन द सेन्स टॉवेल टाईप आहे, असं खूप असं क्यूट असं किटीचा टॉवेल माग आहे. म्हटलं आता रेनी सीझन स्टार्ट झालाय, तर मग मी तिला आता यूज करेन. खूपच क्यूट असं आहे, पिंक कलरच्या शेड असं. कारण का आमच्या इकडे भरपूर थंडी असते थंडीमध्ये, तर त्यामुळे मग हे घालून जरी झोपवलं ना, आता हे तिला होईल की नाही काय माहिती, होप सो होईल थोडंफार.
मग ते जेवढं होईल तेवढे दिवस मी घालून टाकेन तिला. हे पण असं क्यूट असं युनिकॉर्न पिंक शेडमध्ये आहे. आता मी फ्रॉक्स दाखवते जे मी घेतले होते. मी काही ऑनलाईन घेतलेत, काही ऑफलाईन घेतलेले आहेत. तर पहिला जो ऑनलाईन घेतला होता तो मिशोवरून घेतला होता. हा मला खूप आवडला, खूप म्हणजे खूप. आणि आतून पण कापड एकदम सॉफ्ट आहे, त्यामुळे मुलं जी इरिटेट वगैरे होतात ती होत नाहीत. त्यामुळे हा पण एकदम क्यूट असा एक फ्रॉक आहे. ट्रेडिशनल वेअर मध्ये आपण तो घालू शकतो. हा एक आहे, हा पण ऑनलाईन घेतलेला आहे. खूप असा क्यूट असा आहे, घेतलेला आहे. खूप छान आहे आपण, आणि खूप आतमधनं कापड पण खूप सॉफ्ट वगैरे आहे. तर हा एक आहे. त्यानंतर हा एक पॅटर्न मध्ये घेतलाय हे, आणि खालची पॅन्ट ही. ॲक्च्युली अजून ती बसल्यावर तिला होईल हा, पण मी थोडेसे फार मोठे कपडे मी तिला मागवलेत की जेणेकरून तिला होतील असे. खूप छान आहे. ह्याच्यावरती वर्क आहे थोडं टिकल्यांचं, पण आतमध्ये काही असं लागण्यासारखं असं काहीच नाही, सॉफ्ट कपडा आहे. त्यामुळे हे एक छान आहे. त्यानंतर आता जे मी फ्रॉक दाखवते ते ऑफलाईन घेतले होते मी ॲक्च्युली. खूप छान असं एक असा रेड कलरचा फ्रॉक आहे, जो मी तिला आम्ही जेव्हा मागच्या वेळेला आता लग्नाला गेलो होतो तेव्हा मी तिला घातला होता. तर खूप छान असा कलर आहे आणि तिला खूप छान सुद्धा दिसतं. नंतर हा एक घेतला होता, असा थोडासा स्काय ब्ल्यू टाईप मधला असा कलर आहे आणि खूप छान वाटतो कुठे फंक्शनला वगैरे. हे ॲक्च्युली वर्क ह्याच्यावरती केले, थोडं खड्यांचं थोडं विणलेलं वर्क आहे, पण आतमध्ये कापड सॉफ्ट आहे. असे मी घेतलेत की जे की कापड एकदम सॉफ्ट असतील असे. हा एक मी घातला होता आता पिल्लूचं जेव्हा 5व्या मंथचं फोटोशूट होतं ना, तेव्हा मी हा तिला घातलेला. खूपच असा छान फ्रिलवाला फ्रॉक आहे, पूर्ण असं खालून असे पूर्ण फ्रिल आहे त्याला. येल्लो असं मस्टर्ड लेमन कलरमध्ये असं थोडासा आहे, लेमन कलर टाईप असा फ्रॉक आहे. खूप छान वाटतात हे फ्रॉक आणि घातल्यावरती. आम्ही रेडी झालेलो आहोत. आज आम्ही मॅचिंग घातले. बाबू बघ, दाखव. मॅचिंग घातलंय आम्ही आज खूप दिवसातून तिला टोपडं घातलं, कारण का आता थोडासा पाऊस वाढला आणि थंडी पण आहे, तर त्यामुळे मग म्हटलं थोडंसं टोपडं घालावं. बाबू इकडे बघा, छान दिसताय, छान दिसताय. ॲक्च्युली आता तिची आंघोळ झाली आणि मी झाडांची अवस्था तुम्हाला दाखवली, तर त्यावरून आहे ना मी एक मोगऱ्याचं आणि एक कढीपत्त्याचं असं झाड आणलंय. आता पहिले हिला झोपवते, बघू कशी, कारण का तिला आंघोळ केल्या झोपायला लागतं. डोळ्यावर झोप अजून आहे, तर तिला पहिले झोपवते आणि मग त्यानंतर मग पुढचं काय ते शेअर करते. तर इथे मी दुपारच्या वेळेत थोडंसं गॅलरीत आले होते. पिल्लूला झोपवलं होतं, कारण का जी मी मागच्या वेळेला 3 झाडं लावली होती ना, तर त्यामधली जी 2 झाडं आहेत ना, एक झाड अगदी छान आलेलं, मस्त आलेलं, जे की माकडांनी तोडून टाकलं. आणि दुसरं जे होतं जे मी ब्रह्मकमळाचं लावलं होतं, ते थोडंसं म्हणजे ग्रोथच होत नव्हती त्याची, आणि वरचं थोडंसं पान पण सुकायला लागलं होतं. म्हटलं नको, आपण दुसरं काहीतरी लावूया, म्हणून म्हटलं मोगऱ्याचं लावूया. तर मी इथे मोगऱ्याचं देठ घेतलेलं आहे, तर ते मी ना स्लँटिंग असं कट करणार आहे. आणि मी हे ऑनलाईनच बघितलं, यूट्यूबलाच बघितलं, आणि हे असं थोडं ॲलोवेरामध्ये डीप करायचं आणि मग ते लावायचं. आता बघू कितपर्यंत ते येतंय ते. त्यानंतर मी बाकीच्या ह्याच्यामध्ये काय होतं की आपण जी माती भरलेली असते ना, ती वाहून जाते खालून, तर त्यामुळे मी अजून एक्स्ट्रा पण माती टाकली त्यामध्ये. आणि 4th मी लावलं होतं, जे की कढीपत्त्याचं होतं. म्हटलं बघूया आपण किती येतंय ते. मी तुमच्यासोबत शेअर करीनच, या अपडेट देत राहीनच की कसे राहिलेत ते. तर इथे मी शॉप्सीवरून काही कॉटन कुर्ती घेतल्या होत्या, काही शॉर्ट काही लॉंग अशा घेतल्या होत्या. तर मी तुम्हाला फटाफट या कुर्ती दाखवते. याचा मी लॉंग व्हिडिओ पण केलेला आहे. तर ही फर्स्ट वन कुर्ती आहे जी पिंक कलरची आहे आणि त्यावरती ब्ल्यू कलरची वुलननी नेट केलेली आहे, 100% कॉटन आहे. त्यानंतर ही सेकंड कुर्ती आहे जी की अशी पिस्ता कलरची आहे आणि त्यावरती डार्क ग्रीन आणि थोडे फेंट ग्रीनचे असे वुलनचं वर्क आहे. खूप मला छान वाटली आणि ही लॉंग कुर्ती अगदी ट्राउझरवरती, जीन्सवरती किंवा मग लेगिंग्सवरती, जेगिंग्सवरती पण अशी जाऊन जाईल. त्यानंतर ही थर्ड कुर्ती आहे, कुर्ती इन द सेन्स हा टॉप बोलता येईल, जो येल्लो कलरचा आहे आणि त्याला खूप असं छान फ्रिल वगैरे आहे. मला खूप आवडला. हा कॉटनचाच आहे आणि 100% ह्याचं कापड खूप छान आहे.
आणि ही जी लास्ट वन कुर्ती आहे ती कॉम्बोमध्ये घेतलेली आहे ॲक्च्युली. त्या पिस्ता कलर आणि ह्याचा एक कॉम्बो आहे. ही पण कॉटनचीच आहे 100%. आपण डेली यूजला पण यूज करू शकतो. त्यानंतर ह्या कुर्ती झाल्या. आता व्हिडिओ आपण एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.